त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे. त्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी लावली आहे. चौकशी अंती जेव्हा अहवाल बाहेर येईल त्यावेळेस बोलू ना आम्ही त्याच्यावर. पण आताच्या घडीला कुठलाही दोष नसताना उगीच दादांना टार्गेट करणं हे काय बरोबर नाही. दादांना टार्गेट करणारे त्यांच्या जवळची लोक आहेत. नाही आता कोण टार्गेट करतं हे मला त्यावर काय भाष्य करायचं नाही. परंतु अननेसेसरी दादांच्या संदर्भामध्ये जे वक्तव्य होतंय ते काही योग्य नाही. दादा तशा विचाराचा माणूस नाहीये. दादाने आतापर्यंत कधीही चुकीच्या माणसाला कधी पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये दादाच्या बाबतीमध्ये तो तुमच्या मनातला गैरसमज जो काय असेल तो तात्काळ काढून टाका आणि या संदर्भामध्ये तुम्ही कुठेही या ठिकाणी भाष्य करण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला काही भूमिका जर या ठिकाणी स्पष्ट करायची असेल आमच्या पक्षाच्या वतीने तर आमच्या पक्षाचे दोन्ही प्रवक्ते या ठिकाणी बसले ते त्यांची बाजू मांडतील. पवारांनी जे केलं त्याचा विषय आपला वैयक्तिक मत आहे. प्रश्न काही केलं असेल तर ना, काही केलंच नाही अजून काही निदर्शनाच येत नाही कुठं पेपरच नाही तर तुम्ही पार्थ पवारला नाजी पवारला बदनाम का करताय? अजून जर काही दिसतच नाही कशातच काही नाही उगीच नाही साफ म्हणून तुम्ही भुई वाढवण्याचा प्रकार करताय. काय झालं काय हे तर सांगा. पहिली गोष्ट पहिले पेपर तपासू द्या. सरकारने चौकशी लावलेली आहे. चौकशी अंती जे काय अहवाल बाहेर येईल त्याच्यावरती खुलासा करता पार्टी वरिष्ठ त्याच्यावरती खुलासा करतील ना. जी कंपनी आहे त्याच्यामध्ये 99% जे आहे ते पार्थ पवारच्या नावाचे आहे. मला ते त्या संदर्भात बोलायचं नाही. चौकशी लावलेली आहे. चौकशीचा अहवाल येऊ द्या आणि त्या संदर्भात आपण त्यावर सविस्तर बोलू. दानवे म्हणतायत की राजीनामा दिला होता तशीच नैतिकता आता अजित पवारांनी दाखवावी आणि पदाचा राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे म्हणतात. अहो पण एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी होती. दादांनी राजीनामा द्यावा. आज काय घडले काय? मुळात काही घडलंच नाही. तुम्ही राजीनामा मागतात का? काही घडलं तर राजीनामा मागण्यात मजा आहे ना. तुम्ही उगीच मी तेच सांगण्यात साफ म्हणून तुम्ही भूमिका वाढवताय. काय घडलंच काही नाही महाराष्ट्रामध्ये तर उगीच त्याची दचा मा करताय तुम्ही. चुकीचं आहे.